Awesome. We've saved the best for the last, by the way. सगळ्यात ग्लॅमरस पॅनल डिस्कशनची आता वेळ झाली आहे आणि ऑफकोर्स एकापेक्षा एक अमेझिंग स्टार्स सेलिब्रिटीज यांना आपण बोलवणार आहोत आणि सगळ्यांना जर हे आवडत असतील तर प्लीज जोरदार टाळ्यांसोबत यांचं स्वागत करा. सगळ्यात आधी मधुर भंडारकर साहेब. मोठं इंट्रोडक्शन दिलंय पण आय थिंक सगळे ओळखतात त्यांना. पद्मश्री अवॉर्डी, अमेझिंग डायरेक्टर, अमेझिंग फिल्म मेकर. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. प्लीज कम अँड टेक सीट्स. Along with this, शरद केळकर साहेब, प्लीज can we have you on stage? महाराष्ट्र दिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा. अमृता खानवेलकर आणि श्रिया पिळगावकर, प्लीज. And I'd like to invite myself also for this. Yes. थोडा अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, प्लीज. मी बसले का? हो, चालेल. अमेझिंग. सगळ्यात आधी महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या इथे उपस्थित सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या अतिशय सोन्याच्या दिवशी असं म्हणायला हरकत नाही आहे. NDTV मराठी सगळ्यांच्या भेटीला येत आहे आणि बस सोने पे सुहागा आहे, अजून काहीच नाही. थँक्यू सो मच अमृता. आणि महाराष्ट्र दिवस एक व्यक्तीच्या नावाशिवाय कमी आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. विजय असो. विजय असो. क्या बात आहे, क्या बात आहे. मी जरा प्रत्येक वेळी जेव्हा तुझा बोलू शकतो ना मी का तुमचा? हा, तुझा जेव्हा आवाज ऐकतो तेव्हा असं सगळं म्हणजे एव्हरीथिंग रेव्हरबरेट्स, एक्स्ट्रा बेस येतो सगळा. जॉब मिळेल का NDTV मध्ये? पुगलियाजी, शरद केळकर साहेब जॉब बघतायत NDTV मध्ये. अमेझिंग. ओके. MBA केलंय मी, मला म्हणजे क्वालिफाईड आहे. हो, डेफिनेटली. इंटरेस्टिंग चॅट असणार आहे आपलं, विच इज अबाउट सॉफ्ट पॉवर ऑफ मराठी आणि मराठी ब्रँड आणि कसं टेलिव्हिजन, सिनेमा, OTT ह्याच्या जरिये आता स्काय इज द लिमिट मराठी टॅलेंटसाठी. मधुर, सगळ्यात आधी तुमच्याबरोबर सुरुवात करूया कारण यू आर अ पायनियर. तुम्ही मॅव्हरिक आहात, ॲब्सोल्युटली मॅव्हरिक आहात. जोरदार टाळ्या मधुर भंडारकर साहेबांसाठी अँड फॉर पेविंग द वे इंडस्ट्रीसाठी, मराठी टॅलेंटसाठी. गेले किती दशक तुम्ही आहे इंडस्ट्रीमध्ये, काय परसेप्शन बदललेलं आहे असं तुम्हाला वाटतं मराठी टॅलेंटसाठी? नमस्कार. महाराष्ट्र दिवसाची खूप खूप शुभेच्छा सर्वांना. मला वाटतं की इंडस्ट्री असं का बदलली नाही की इंडस्ट्री, मी 1984 मध्ये व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय सुरू केला. मला वाटतं मी 13-14 वर्षाचा होतो त्यावेळेला. त्यावेळेनंतर मी इंडस्ट्री बघतो खूप व्हिडिओ कॅसेटचा टाईमनंतर. पण इंडस्ट्री सेम आहे, मोठ्या सेम आहे. लेकिन आता काय OTT आल्यानंतर एक मोठा प्रभाव आला आहे OTTचा प्रेक्षकवर, खूप आला आहे. पहिला ते नव्हता. लोक OTT खूप बघतात आजकाल. ऑप्शन झालेलं आहे आणि स्ट्रगल जे आहे ते एकदम सेम आहे. स्ट्रगलमध्ये काही नाही, परिवर्तन नाही आलेलं आहे. स्ट्रगल सेम आहे की लेकिन आता ऑप्शन खूप आहे. 10-12 वर्ष पहिला असा ऑप्शन नव्हता की जर आम्हाला सिनेमा करायचं सिनेमा करायला भेटायचं, कदाचित टेलिव्हिजन सिरियल. बट आज OTTमध्ये OTT स्टार्स आहे, OTT ॲक्टर्स स्टार्स आहे, मोठे स्टार्स कलाकार आहे. श्रेया पिळगावकर. ॲब्सोल्युटली. तर मला वाटतं की परिवर्तन खूप आलं आणि टॅलेंट दाखवायला तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म भेटतो आणि इंटरनॅशनली पण ते प्लॅटफॉर्म तुम्हाला पिक्चर तुमची बघतात, लोक बघतात. तर ते एक परिवर्तन खूप आलेलं आहे जे पहिला नव्हतं, 10 वर्ष पहिला नव्हतं. मला ॲक्टर्ससाठी दिस इज अ व्हेरी गुड थिंग. फॉर फिल्म मेकर्स ऑल्सो. तर कदाचित आपल्याला वाटतं की हे पिक्चर 2 तास 2.5 तासमध्ये आपण नाही दाखवू शकतो, तर आपण प्लॅटफॉर्मवर लॉंग फॉर्मवर एक 8 एपिसोड 9 एपिसोड ते मोठा आम्हाला वाटतं की वी कॅन शो. तर दॅट इज द परिवर्तन झालेलं आहे इंडस्ट्रीमध्ये. अँड इंडस्ट्रीमध्ये बघ अप्स अँड डाऊन दरवेळेला बघतो मी सांगितलं 1984 पासून बघतो. त्यावेळेला पण मला सांगायचं अरे आता इंडस्ट्री बंद होणार आहे, व्हिडिओ कॅसेट आलेला, व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय आलेला, कोण थिएटरमध्ये जाणार नाही. त्यानंतर पायरेसी आली, त्यानंतर केबल आला, त्यानंतर आता हे आलं. आता ते म्हणतं को एक्झिस्ट करतात. सिनेमा थिएटर हे कधी पण जाणार नाही. मला वाटतं एक लोक थिएटरमध्ये जाऊन बघतात, पिक्चर आरामशीर बघतात. एक मोठा आणि वर्ल्ड वाईड, असं नाही की भारतात, आपले कुठे पण तुम्ही बघा ते लोक पिक्चर बघतात. एक अनजान लोकांबरोबर तुम्ही बसून पिक्चर बघतात. एक मोठा त्याच्यामध्ये एक इंट्रिग व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. यू डोंट नो द पर्सन. सोशल एक्सपिरियन्स आहे. समोसा खातात. ती गोष्ट वेगळी की आता पिक्चरच्या तिकिटापेक्षा 2-3 पॉपकॉर्नची किंमत झालेली आहे. हो की नाही? आय होप थिएटरवाल्याला तुमच्या माध्यमाने सांगतो की थिएटरवाल्याला
प्लीज पॉपकॉर्न आणि समोसाचे पैसे कमी करा. जास्त लोक येतील जास्त लोक येणार आणि दॅट इज गुड फॉर द इंडस्ट्री ऑल्सो आणि आय थिंक दॅट इज गुड फॉर द ऑडियन्स ऑल्सो. करेक्ट करेक्ट. काय आता ऑडियन्स काय ते चूजी झालेले आहे. ये पिक्चर ही नहीं यार, ये मेरे को देखने नहीं, OTT पे आएगी. आता असं मानसिकता झाली लोकांची. बरोबर बरोबर. अमेझिंग अमेझिंग. सेम प्रश्न शरद तुझ्याकडनं ऐकायचा आहे, तुझा रिस्पॉन्स, आणि मग अमृता आणि श्रिया प्लीज, कारण प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. 1984 म्हणजे गेली 38-39 वर्ष यांचा हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे सगळ्यांचा. आय वुड लव्ह टू हिअर इट. शरद. मला एक अराउंड 20 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये आणि एक बदल झाला नाही अजून. त्रास त्याचा आहे मराठीमध्ये स्पेशली. सगळे चेंज झालं आहे अख्ख्या जगात. एंटरटेनमेंटचे माध्यम चेंज झाले, वाढले. आपण अजूनपर्यंत सेग्रिगेट नाही केलं त्यांना की कोणचा सिनेमा. आज ऑप्शन काय आहे की जर तुम्ही कोणता सिनेमा बनवला जो कॉन्टेंटमध्ये, मराठी सिनेमा नेहमीच पुढे असतो, पण आता लोकांची चॉईस अशी आहे की हा सिनेमा एका महिन्यानंतर OTT वरती येईल, मग कशाला जायचं सिनेमा हॉलमध्ये बघायला. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय, हे तुम्ही जर बघणार नाही बाहेर की बाहेरची लोक किंवा बाहेरच्या इंडस्ट्रीचे लोक काय करतात ते त्याबद्दल, तोपर्यंत बदल येणार नाही तुमच्यामध्ये. आज तुम्ही हिंदीमध्ये पण बघा, जितकेही कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमे, पण त्याला सांगू ग्रँडनेस नाही आहे किंवा असा काही सब्जेक्ट नाही आहे जो व्हिज्युअली खूप अपिलिंग असेल तर लोक जात नाही थिएटरमध्ये बघायला. गरज ही आहे की मराठीमध्ये आजपर्यंत असे नुकते म्हणजे मोजल्यासारखे सिनेमे बनले जे व्हिज्युअली असे ग्रेट असतील. तर तो काळ यायला पाहिजे मराठीमध्ये जेव्हा लोक हे विचार करतील की नाही हा सिनेमा आम्ही थिएटरमध्येच बघू, कारण ग्रँडनेस आहे, साऊंड चांगला आहे, व्हिज्युअल खूप मोठे आहे, चांगले कलाकार आहे, डायरेक्टर खूप मोठा आहे. तर तो प्रोसिजर जो आहे तो खूप म्हणजे, आणि हा एक बिझनेस आहे. बिझनेस विदाऊट रिस्क होऊ शकत नाही. आपल्याकडे ती एक माइंडसेट आहे लोकांची मराठीमध्ये की आपण रिस्क नाही घेणार, आपल्याला सेफ खेळायचं आहे. पहिल्याच्या काळात सिनेमा म्हणजे बॉक्स ऑफिसवरनं किती कलेक्शन होईल त्याच्यावरती डिपेंड करायचं. आज कॅल्क्युलेशन प्रोजेक्टवरती असं होतं की देखो इसमें से है ना इतना मुझे सॅटेलाइट से मिल जाएगा, इतना मुझे डिजिटल से मिल जाएगा. ते बोनस होते पहिले. आता कॅल्क्युलेशनमध्ये ते पहिले आले, ते चुकीचं आहे. तुमचा विश्वास प्रोजेक्टवरती असला पाहिजे की नाही मी हा सिनेमा करतोय आणि हा बॉक्स ऑफिसवरती चांगलं कलेक्शन करेल म्हणूनच मी बनवतोय. युअर सॅटेलाइट, युअर डिजिटल म्युझिक हे बोनस आहे तुमच्याजवळ. तर ते कन्व्हिक्शन यायला पाहिजे लोकांमध्ये सिनेमा करताना. आज काय होतं, कॅल्क्युलेशन होतं फक्त, एक प्रोजेक्ट डिझाईन होतोय की नाही यहाँ से इतना आ जाएगा, वहाँ से इतना आ जाएगा. दॅट विल नॉट वर्क इन द इंडस्ट्री. तर ते बद्दल अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये आल्या. साऊथमध्ये बघा, दे ट्रस्ट द प्रॉडक्ट. थिएट्रिकल चांगलं असतं त्याच्यावरती. आणि आजकाल सॅटेलाइट डिजिटल स्मार्ट झाले. ते म्हणतात की तुम्ही पहिले बॉक्स ऑफिसवरती चांगलं करा, मग आम्ही तुम्हाला प्राईज देऊ त्याचं. तर तो पण काळ गेला आता की आपण फक्त सॅटेलाइटवरनं करू. तर तो बद्दल खूप गरजेचं आहे आणि रिस्क घ्यावी लागेल आपल्याला. आणि मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन ते खूप गरजेचं आहे. लोकांना कळत नाही आहे की फक्त सिनेमा बनवणं गरजेचं नाही आहे. आज कोलगेटची टूथपेस्ट 10 रुपयाची येते, त्याच्या मार्केटिंगवरती करोडो खर्च करतात, त्याला कोटी खर्च करतात त्याच्यावरती. का? प्रॉडक्ट चांगला आहे पण मार्केटिंग तितक्याच त्याच्यावर जास्त इम्पॉर्टंट आहे. तर फिल्म बनवणं, चांगली फिल्म आपण नेहमीच करतो. मराठी सिनेमा सगळे चांगले, खूप छान डायरेक्टर्स आहे, खूप छान ॲक्टर्स आहे. आय थिंक वी आर द वन ऑफ द बेस्ट कॉन्टेंट क्रिएटर इन द कंट्री. बरोबर. पण आपलं मार्केटिंग, आपलं रिस्क टेकिंग ते मागे आहे. आणि एक खूप मोठी गोष्ट आहे, ते मला बोलायला पाहिजे की नाही, पण प्लीज आता तुम्ही चान्स दिला आणि ते माईक पण हा दिवसही चांगला, लोक मला माफ पण करतील की सगळ्या इंडस्ट्रीज तुम्ही नाव घ्या, तुम्ही तमिळ घ्या, तेलुगू घ्या, कन्नडा घ्या, मल्याळम घ्या, हिंदी घ्या, पंजाबी घ्या, हॉलिवूड घ्या, सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये स्टार्स आहे. आपल्याकडे ते होऊ शकलं नाही आजपर्यंत की ज्यांना म्हणजे काय असतं ना, स्टार्स फक्त ॲक्टिंगने नाही होत, त्यांना आज मार्केटिंग, प्रमोशन्स त्यांना वरती आणलं जातं. हा काळ आहे आणि हे मान्य करावं लागेल सगळ्यांना. पण ही नम्रता मला आवडते तुझ्या. आपल्याकडे हे सांगतोय, नाहीये, पण मला नाही वाटत की तुझी आपल्याकडे गणना ही कोणत्याही स्टार्स मध्ये होते, अमृताची होते, श्रियाची होते, हे नाही वाटत. फक्त आज सांगतो तुम्हाला की मराठी सिनेमाचे किंग म्हणजे मामा अशोक सराफ सर. त्यांच्या नावाने फक्त आपण एकच माणूस मला दिसतो ज्याच्या नावाने आपण पिक्चर बघायला जातो की अशोक सरांचा सिनेमा आहे, पण जाऊ बघायला. सचिन पिळगावकर सुद्धा. ते तो यार या स्टेटमेंटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे Yes. प्लीज.
पिळगावकर काय ना, represent. सचिन सर अशोक सर महेश सर लक्ष्मीकांत बेर्डे सर बेर्डे. ह्यांच्या नंतर पण तो एक वेगळा दौर होता ना. पण तो दौर येऊ शकतो परत. इंटरेस्टिंग. करेक्ट. अनेक लोकांना कारण साऊथ मध्ये जा पिक्चर लागतो लोक नावाने जातात पिक्चर बघायला. बरोबर. करेक्ट. बरोबर. तर तो काळ का नाही येते म्हणजे आपल्याकडे मला असं वाटतं तो हिरोइझम किंवा तो खूप लॅकिंग आहे. इंटरेस्टिंग. आपल्याकडे कॉमन मॅन जास्त आहे हिरोइझम कमी आहे. तर माझा हा आपला मत आहे कोणी मानेल ना मानेल, पण ओपन टू आपल्याकडे- डिबेट आणि डिस्कशन डेफिनेटली. मार्केटिंगचा चांगला मुद्दा शरदने इकडे प्रेझेंट केला. आणि अमृता मला ऍक्च्युली तुला विचारायचं आहे, द ग्रँड्युअर ऑफ सीइंग अमृता खानविलकरला मोठ्या पडद्यावर मोठ्या थिएटरमध्ये इज अमेझिंग. इट्स अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुला मोठ्या स्क्रीनवर बघणं अँड तुझी कलाकारी. पण मार्केटिंगचं कारण हा बोलला, हॅज इट नॉट बिकम इझियर? आधी कारण वर्षात एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा जेवढं कोण पिक्चर करणार त्याचे प्रमोशन्स करणार तेव्हा स्वतःचा पर्सनल ब्रँड आणि मार्केटिंग हे शक्य असायचं. आज ते 24 तास ऑल द टाइम एव्हरी टाइम एक नाही 10 ॲप्सवरती वेगवेगळ्या रीत्याने मार्केटिंग आणि पर्सनल ब्रँडिंग करता येत असं. आणि तू त्याच्यात एक नंबर काम करतेस ऑलरेडी. तर ह्याच्याबद्दल तुझे काय विचार आहेत? अर्थातच म्हणजे मला असं वाटतं की आता प्रत्येक कलाकार हा स्वतःचा एक ब्रँड बनवू शकतो. आणि कलाकार आय एम नॉट सेइंग जस्ट एन ॲक्टर. अ सिंगर कॅन डू इट, अ डान्सर कॅन डू इट, समबडी हू कुक्स कॅन डू इट. आणि एक एडिटर असू शकतो, एक लहान मूल आणि अगदी आजीपर्यंत मी हे बघितलंय की ते स्वतःचा ब्रँड क्रिएट करू शकतात आणि त्यासाठी लागणारे जे काही टूल्स आहेत, मग ते सोशल मीडिया असो, रील शूट करणं असो किंवा व्हिडिओ शूट करणं असो, ते सगळं आज आम जनतासाठी अवेलेबल आहे. सो इट इज लाईक युअर 30 सेकंड्स ऑफ फेम. आता त्याच्यामध्ये आमची जरा फरफट होते कारण एक ॲक्टर म्हणून आपण जे म्हणजे आपण हे करू शकत नाही, खूप गोष्टी आपण करू शकत नाहीत कारण आपला एक दायरा असतो, आपला एक पाथ असतो आणि आपण त्या अनुषंगाने आपलं आयुष्य, आपलं करिअर सुरू केलेलं असतं. आणि आता अचानक जस्ट बिकॉज अच्छा हे खूप हिट झालंय का, मग आपण असं वागूयात का, मग हे खूप हिट झालंय का आता गुलाबी साडीवर आपण पण डान्स हां, करूया का? म्हणजे मी तुला सांगते की ते खूप डिफिकल्ट होऊन जातं. ॲज ॲक्टर्स इट इज व्हेरी डिफिकल्ट, ॲज क्रिएटिव्ह पीपल इट इज व्हेरी डिफिकल्ट हू बिलॉंग टू द इंडस्ट्री की आपल्याला खूप रोखावं लागतं स्वतःला आणि मग तो एक मेंटल गेम सुरू होतो. सो असं खूप वाटतं की अरे किती सोपं आहे आता तुम्हाला हे असं करणं तसं करणं, पण नाही, ते सोपं नाही आहे. खूप गोष्टी आपल्याला नाही म्हणाव्या लागतात. आज आम्ही मेकअपचा ब्रँड, साडीचा ब्रँड आम्ही जेव्हा प्रमोट करतो, अल्कोहोलचा पण ब्रँड येतो आमच्याकडे, पण तो आम्हाला नाही म्हणावा लागतो. डबल पैसे देतात ते लोक, पण नाही म्हणतो ना आम्ही, कारण नाही, दॅट इज नॉट समथिंग दॅट आय एन्डोर्स. आता अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेव्हा मग आता न्यूडिटी आहे OTT प्लॅटफॉर्म्सवर, मग तुमचं काय मत आहे? तर माझं एक स्त्री म्हणून असं ठाम मत आहे की ती नसावी. पण तो माझा एक वैयक्तिक माझा विचार आहे. ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं की ती नसावी. मग ती किती असावी, काय असावी, मग ते त्याच्यामध्ये मग पॅरामीटर्स येतात. मी तुला म्हटलं ना, ते आपण जात गेलो ना तर ते खूप डीप आहे. खोल आहे. सो खूप गोष्टी आम्हाला नाही म्हणाव्या लागतात आणि ते करायला मग खूप जिगरा लागतो. आय कॅन इमॅजिन इट्स नॉट इझी अट ऑल. श्रेया, अमेझिंग तुझी स्टोरी आणि तुझं बॅकग्राऊंड आहे. ऑब्व्हियसली मराठी सिनेमा च्या बॅकड्रॉपवर तू अमेझिंग हिंदी OTT स्टार झाली आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये तू काम केलं आहे. टॉक टू अस अबाउट ही जर्नी कशी राहिली आहे आणि तू कसं बघतेस या पूर्ण लँडस्केपला? फर्स्ट ऑफ ऑल महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला खूप अभिमान आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीने कित्येक लोकांना किती काही दिलेलं आहे. सो आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल. इट्स अन इक्लेक्टिक मिक्स, सो रिच इन कल्चर. आणि माझ्या घरीच असे 2 दिग्गज आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन टू महाराष्ट्र, एंटरटेनमेंट इन महाराष्ट्र, ती लेगसीच वेगळी आहे. आणि नॉट जस्ट टू मराठी सिनेमा पण हिंदीमध्ये पण. अगदी बरोबर. आणि ऑफन काय मी नोटीस केलं आहे, जसं हा पण बोलला की इंडियामध्ये एवढे वेगवेगळे भारतात इंडस्ट्रीज आहेत आणि सगळ्यांचं म्हणजे विथ प्राईड आहे, चाललंय चांगलं. बट ऑफकोर्स इन महाराष्ट्र बिकॉज हिंदी फिल्म्स एवढे डॉमिनंट आहेत, ऑफन आय फील की मे बी एक कम्पेअर्ड टू हिंदी फिल्म्स एक वेगळं बघितलं जातं मराठी फिल्म्सना. आणि लाईक ही व्हेरी राईटली सेड की
पप्पा अशोक काका, लक्ष्मीकांत काका, महेश कोठारेजी. दॅट वॉज अ गोल्डन एरा ऑफ मराठी सिनेमा, जिथे ब्लॉकबस्टर्स लोक जायची, अजूनही ते टी व्हीवरती बघतायत यु नो. म्हणजे नवरा माझा नवसाचा 2ची जेव्हा अनाऊन्समेंट झाली, दॅट नॉस्टॅल्जिया व्हॅल्यू वॉज सो मच मोर. पण अ व्हेरी गुड थिंग इज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समुळे काय झालं आहे, पॅन इंडिया टर्म जो म्हणतो आपण, सबटायटल्स आल्यामुळे आय नो अ लॉट ऑफ नॉन महाराष्ट्रीयन जेही बघतायत मराठी फिल्म्स. आता फॉर एक्झाम्पल कोर्ट बघा, इट रीच इंटरनॅशनल लेवल. किल्ला, Disciple. द डिसायपल, चैतन्य ताम्हणेची. किल्ला मेड सैराट, ऑफकोर्स सैराट तर सैराट तर एक वेगळ्या जगप्रसिद्ध. जॉनरमध्येच ते कमर्शियली पण Correct. हिट झालं. आणि थँकफुली असे काही की मोमेंट्समुळे मराठी सिनेमा केम बॅक ऑन ट्रॅक. आणि लोक असं कॅज्युअली न बघता बोलायला लागली की मराठी सिनेमा आजकाल बहुत इव्हॉल्व हो गया है. ते काय आहे ना, ते Exactly. काय आहे? तर मला तेव्हा त्यांना सांगायचं होतं की आधीपासूनच खूप रिच होतं ते. Correct. आता तुम्ही डिस्कवर केलंय. आणि आता एवढे बडिंग फिल्म मेकर्स आहेत. आणि आय एम व्हेरी हॅपी टू सी की नवीन डिरेक्टर्सची जी पिढी आहे ते खूप सुंदर मराठी स्टोरीज बनवत आहेत. बरोबर. आणि त्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि आय एम व्हेरी हॅपी टू सी दॅट की आता फायनली रिजनल लँग्वेज फिल्म्सची रिस्पेक्ट पुन्हा आली आहे जगभरामध्ये. ॲब्सल्युटली. सो दॅट इज अ वंडरफुल थिंग. आणि आय पर्सनली मला ना लेबल्स आवडत नाहीत. मला असं वाटतं ॲक्टर इज अन ॲक्टर. ते बरोबर. OTT फिल्म थिएटर काही असू दे. आणि OTTमुळे एक चांगली गोष्ट काय झाली आहे की कोणीही गोष्टीच्या वरती नाही आहे. एव्हरीबडी इज सर्विंग द स्क्रिप्ट. कॉन्टेंट इज किंग. त्यामुळे लिखाणावरती एवढा जोर आला. महत्व दिलं जात आहे की ऑडियन्स पण जेव्हा काहीतरी बघतं ना, वो कह रहे हैं की कहानी अच्छी थी, शूट अच्छा किया था. तर एक एक्सपोजर आल्यामुळे तुम्ही आता लोकांना उल्लू नाही बनवू शकत. त्यांना आता गोष्ट लक्षात राहिली पाहिजे बिकॉज देर इज सो मच आउट देअर. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल, कारण OTTनी मला खूप विथ गिल्टी माइंड्स अँड मिर्झापूर आणि ताजा खबर अँड नाव ब्रोकन न्यूज विच इज इन द वर्ल्ड ऑफ न्यूज रिपोर्टिंग. अगदी तुझ्याकडनं टिप्स घेऊ आम्ही ना. बापरे, जयदीप कडनं घ्या बिकॉज ही इज द सॉर्ट ऑफ अग्रेसिव्ह वन. बट क्रिएटर म्हणून आज इट्स अ वंडरफुल टाईम, कारण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फिमेल कॅरेक्टर्सनाही भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, स्कोप आहे. तो कॉन्सेप्ट ऑफ शेल्फ लाईफ नाही आहे आता. यू सेड इट, Yeah. यू सेड इट. कुठल्याही वयात. ते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि टू समराईज व्हॉट यू आस्क्ड मी, अँड एस्पेशली आज महाराष्ट्र दिन आहे म्हणून मी एक एवढंच सांगते की कुठेतरी ॲज अ महाराष्ट्रीयन मला वाटतं की जेवढं आय बिलीव्ह इन वर्किंग इन ऑल लँग्वेजेस, की जेवढं मला हिंदीत मी काम करते तेवढंही मला मराठीतही करायला आवडेल. आणि असं कधी गैरसमज करून घ्यायचा नाही लोकांनी, कारण काय खूप लोकांना असं वाटतं की मी फक्त हिंदी करते. आणि हे मला थोडंसं खूप होतं. अभिमान हा, आहे. हे होतं. ए आता काय तू 2-2 हिंदी सिरीज करतेस, मग आता काय तू मराठी करणार नाहीस? असं नसतं. म्हणजे आडनाव पिळगावकर आणि आडनाव खानविलकरच असल्यामुळे ते तर करावंच लागणार आहे पण यार. इतके ऑफ लेट इफ यू नोटीस वेदर राजश्री म्हणा किंवा अमृता सुभाष म्हणा, कधीपासून वी नो हाऊ अमेझिंग ते. आणि आता त्यांना दे आर गेटिंग द ड्यू बरोबर हिंदी आहे. फिल्म्स बरोबर मध्ये. आहे. सो खूप छान वाटतं. आणि द होप इज की लोकांनी नॉट जस्ट फिल्म्स पण नाटकं पण ऑल परफॉर्मिंग आर्ट्स जाऊन एनकरेज केलं पाहिजे. अमेझिंग अमेझिंग. NDTVचे CEO संजय पुगलियाजी इकडे समोर आहे, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. संजयजी. एक्चुअली अंकित, ये प्रश्न नहीं है. अच्छा. मैंने जो बातें सुनी उससे थोड़ा मैं प्रोवोक हो गया. और मैंने सोचा कि अपना एक अपील कहें, एक रिएक्शन कहें या एक सजेशन कहें, वो मैं देना चाहता हूँ. जी प्लीज. शरद ने कहा कि एंटरप्रेन्योरल रिस्क लेने का थोड़ा सा कम है, लोग कॉशस हैं, या कितनी बड़ी अपॉर्चुनिटी है. आज का आयोजन मधुर NDTV मराठी के लॉन्च का, जो कि एक जनरल न्यूज़ चैनल होता है, पॉलिटिशियंस आते हैं, बड़े लोग आते हैं, एक लॉन्च हो जाता है. हमारी कोई योजना नहीं थी कि ये बात हो, मैंने कतई नहीं सोचा था. लेकिन आप लोगों ने जो प्रोवोक किया है उसके पीछे एक अपील ये है, पूरे हिंदुस्तान की एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुंबई से चलती है. पूरी इंडस्ट्री का जो ब्लड लाइन है वो मराठी लोग हैं, ठीक है. उसके बाद मराठी फिल्म इंडस्ट्री को
पूरे मराठी कल्चर या जो भी परफॉर्मिंग आर्ट्स हैं उसकी जो चर्चा, उसकी जो तवज्जो मिलना चाहिए वो नहीं है। यही आवाज़ें सुना मैं यहाँ पे अभी, ठीक है ना? और ये जो है वो शायद इसलिए है कि जो शब्द मुझे बिल्कुल नहीं पसंद वो बॉलीवुड, हम उसको बॉलीवुड कहते हैं ये, और बिल्कुल तो इस इंडस्ट्री को बदलने के लिए हिंदी फिल्म इंडस्ट्री क्या करेगी मैं कह नहीं सकता। वो दक्षिण से पीछे चली, अब उनसे कुछ सीख रही है। एक से एक बड़ी फिल्में आई हैं जो कि हम तमिल या बांग्ला में देखते हैं। मराठी की फिल्म 10 करोड़, 20 करोड़, 50 करोड़, बहुत जोर 12, इक्का दुक्का फिल्में 100 करोड़ की, एक भी नहीं है सर, एक्चुअली में एक भी नहीं है 90, हाँ बिल्कुल आप सही कह रहे हो। इसीलिए अब आप कह सकते हैं कि ये मेरी कंटेंट स्ट्रेटजी भी एक प्रकार से शायद एक्सपोज हो जाएगी। हम एनडीटीवी मराठी के जरिए कल्चर, इंटरटेनमेंट, लोग और लोगों की कहानियाँ, इस पर बहुत ज़्यादा जोर देना चाहते हैं। आप लोगों की जो बातें सुनी हैं, मुझे लगता है कि आप लोगों में भी ये बेचैनियाँ हैं, तो आप हमारे साथ कोलैबोरेटर बनिए। 1 साल के अंदर हम कन्वर्सेशन, नैरेटिव और हालात बदल देंगे। बहुत बहुत क्या धन्यवाद बात है, सर, बहुत क्या बहुत बात है। धन्यवाद। थैंक यू संजय और जी। आपने मेरे ख्याल से इस तरह का सपोर्ट अगर आप देंगे मराठी इंडस्ट्री को, हम सबके लिए बहुत ही अच्छी बात होगी। और संजय भाई और एक चीज़ बोलना चाहूँगा, जैसे आपने बोला मराठी इंडस्ट्री यहाँ चलती है, मराठी फिल्म इंडस्ट्री का जो फादर ऑफ द इंडस्ट्री वो दादा साहेब दादासाहेब फाल्के, फाळके, वो भी हमारे यहीं से है। तो मेरे ख्याल से उनका जो कंट्रीब्यूशन है बहुत बड़ा है, जिनके वजह से आज सिनेमा जो है पूरे हिंदुस्तान में हर कोई देखता है। मेरे ख्याल से वो बहुत ही बड़ा अप्रिशिएशन है हम सबके लिए। और आप लोग एनडीटीवी के माध्यम से हम लोग को सपोर्ट करेंगे, चाहे वो कलाकार हो, टेक्नीशियन हो, कोई भी हो। मेरे ख्याल से ये बहुत अच्छा होगा, ताकि हम लोग को भी एक वैसी रिकग्निशन मिले जैसे शिया ने कहा, शरद ने कहा, कि वो जो दौर था 70s का, मुझे याद है मैं वीडियो कैसेट का व्यवसाय करता था, जब हिंदी के साथ साथ मराठी पिक्चर भी लोग देखते थे। और मैं बता रहा हूँ नॉन मराठी लोग भी वो मराठी देखते थे, क्योंकि इतना मज़ा आता था। जिसको भी थोड़ी भी मराठी आती थी वो देखता था। वो सबटाइटल का टाइम भी नहीं था उस टाइम पे, तो भी लोग देखते थे कि मज़ा आता है, कॉमेडी है। लोग सचिन पिलगांवकर को, अपना रश्मिकांत रेड्डी जी को, सब लोग को जानते थे, तो लोग देखते थे उस टाइम को। वो सिनेमा मेरे ख्याल से थोड़ा कम आ गया, लेकिन अच्छी सिनेमा का भी दौर है। जैसे आपने कोर्ट बोला, कई ऐसी पिक्चरें जो आई है बहुत लोगों ने पसंद की। और मुझे अवसर मिला कांस में जाने का 2 बार भारत सरकार की तरफ से, 19 में और लास्ट ईयर 23 में रिप्रेजेंट करने के लिए। तो वहाँ पे कई लोगों ने मुझे कहा, ये बात सही मेरे को पूछा कि मराठी सिनेमा कितना बदल गया है, पीपल आर वॉचिंग सम गुड कंटेंट, डिफरेंट कंटेंट। मैंने हमारा सिनेमा सडनली बंगाली सिनेमा से कंपेयर होने लगा, जो रे साहब का सिनेमा, सत्यजीत रे या ऋतिक घटक का सिनेमा, तो मुझे अच्छा लगा। और मैंने कहा कि यार ये पहले भी तो पिक्चर ऐसी बनती थी, उस टाइम पे भी तो हमारे यहाँ पे जब्बार पटेल साहब ने कितनी, शांताराम साहब ने कितनी अच्छी अच्छी फिल्में बनाई है। लेकिन एक दौर आया जब कमर्शियल सिनेमा ज़्यादा हावी हो गया, हिंदी सिनेमा से भी वो ये हो गया। लेकिन मेरे ख्याल से वो मराठी सिनेमा फिर से आ सकता है, और मेरे ख्याल से सही उसको सपोर्ट मिलना चाहिए हम सबके लिए। That's And I amazing. just like to add one thing हो ना. की शरदनी जे पॉइंट तो बोलला that not just content, marketing, promotions का support भी मिलना बहुत जरूरी होता ते है. तर पूर्ण एनडीटीव्ही नेटवर्कच आहे. नो एक्झॅक्टली, तर ते Definitely. खूप महत्वाचं असतं फॉर द नक्की. माउंटिंग, बरोबर. बिकॉज एवढा जेव्हा कॉन्टेंट असतं ना समोर, यू नीड दॅट पुश, Launchpad, यू नो. definitely. पण एक बहुत अच्छी चीज़ है जो मैंने नोटिस की है, विच मैं फिर से दोहराऊंगी. आई डू सी अ लॉट ऑफ बडिंग फिल्म मेकर्स विद अ लॉट ऑफ प्राइड जो मराठी फिल्म्स लिख रहे हैं और बना रहे हैं, तो इट इज़ अ गुड साइन. अमेझिंग. माझं फक्त हेच म्हणणं आहे, ऑब्वियसली मी कॉन्टेंटबद्दल कधीच, आपल्याला शंका नाही आहे मराठी सिनेमाबद्दल. आय थिंक वी आर द बेस्ट, आणि ते मी ओपनली म्हणू शकतो की कॉन्टेंट वाईज नो बडी कॅन मेक बेटर फिल्म दॅन मराठी फिल्म्स. ॲक्टर असो, क्रिएटर असो, डायरेक्टर असो, ते सगळं छान आहे. तो देस नाव वर्ल्ड इज डिवायडेड इंटू 2 काइंड ऑफ सिनेमाज. हॉलिवूड पण असंच आहे, तिथे कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा आहे आणि तिथे कमर्शियल सिनेमा आहे. इंडस्ट्री चालेल जेव्हा कमर्शियल तुमचं चांगलं वर्क करेल, तेव्हा इन्फ्लक्स येतं तुमच्याजवळ. आणि सपोज तुम्ही एक कमर्शियली हिट सिनेमा केला, तो यू हॅव द पॉवर टू मेक 2 नॉन कमर्शियल गुड कॉन्टेंट सिनेमा. होतं काय ना, 120 सिनेमा वर्षात बनतात, एक सिनेमा चालतो. प्रॉब्लेम तिथे आहे. Hit rate वाढला कॉन्टेंटबद्दल पाहिजे. आपल्याकडे सगळे अवॉर्ड्स आहे, गोदावरीला मिळालं किंवा जितके मागच्या वर्षी अवॉर्ड मिळाले आपल्याला मिळाले. कॉन्टेंटचा कुठेही कोणाला त्रास नाही, सगळे पिक्चर बघतात. पण तो सिनेमा जेव्हा गोदावरी थिएटरमध्ये लागतो तेव्हा कोण बघायला जातं, हा प्रश्न आहे माझा. आपली लोक जे इतकं प्राऊड फील करतात की आपण मराठी आहोत, आपले व्ह्युअर्स जे आहे, तो एक असा मोठा हिंदी सिनेमा असेल ज्याच्यामध्ये कॉन्टेंट नावाची काही जागा नसेल किंवा, पण ते सिनेमा बघायला जातील.
आपला चांगला सिनेमा बघायला कोणी जात नाही. त्रास तिथे आहे. आणि जर तो इन्फ्लक्स इंडस्ट्रीमध्ये येणार नाही कमर्शियली, माझं स्ट्रेंथ मी एक सिनेमा केला होता, मी एक सिनेमा प्रोड्यूस केला होता 6 वर्षापूर्वी. त्याला स्टेटमध्ये 3 अवॉर्ड्स मिळाले, इफ्फी मामीमध्ये सिलेक्शन झालं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट मला कॅन घेऊन गेली त्याबद्दल. पण जेव्हा विकायची किंवा थिएट्रिकलची बारी आली तेव्हा काही नव्हतं माझ्याजवळ. सो त्याच्यानंतर माझ्यामध्ये हिंमत नव्हती की मी एक कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा बनवू ज्याच्यामध्ये मला एक प्राईड फील होईल. कारण मग कमर्शियली घर चालवायचं आहे मला आपलं, किंवा एका प्रोड्युसरला. इतके इन्व्हेस्टर्स इंडस्ट्रीमध्ये येतात दरवर्षी. 120 सिनेमा आहे वर्षातले. एक सिनेमा किंवा फक्त 2 सिनेमा हिट होतात किंवा ॲव्हरेज हिट होतात. बाकी 110 सिनेमा लॉसमध्ये. तर जितके इन्व्हेस्टर येतात ते सगळे लॉस घेऊन परत जातात. आपल्याला पाहिजे की एक माणूस जर आलाय तो परत यावं इंडस्ट्रीमध्ये, की हा पिक्चर चांगला झाला, कमर्शियली मी 4 पैसे कमावले, मी पुन्हा एक सिनेमा करेन. प्रॉब्लेम तिथे आहे. तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये NDTV बहुतेक आमची मदत करू शकेल. कारण मी पहिलेच म्हणतो की प्रमोशन मतलब मी माणूस मार्केटिंगचा आहे. तर जेव्हा तुम्ही लोक प्रश्न असतो कशात पिक्चर चांगला आहे लोक येतील बघायला, नाही येणार. तुम्हाला ते वाजवावं लागेल बाहेर की चांगला सिनेमा आहे हा, या बघायला. तुमच्या म्हणजे इट्स अ जॉईंट एफर्ट फ्रॉम ॲक्टर्स, प्रोडक्शन, इंडस्ट्री, मीडिया, सगळ्यांना ते करावं लागेल की हा मराठी पिक्चर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे डिस्ट्रीब्युशनमध्ये. कारण डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे तुमचं हिंदीबरोबर. सेम बेल्ट आहे, 20% महाराष्ट्र आहे पॅन इंडियाचं. सेम बेल्ट आहे, सेम तुम्हाला थिएटर मिळणार नाही. कारण तुम्ही खर्च करत नाही आहे तितका. तुम्ही पण टाका पैसे, तुम्हाला थिएटर पण मिळतील डिस्ट्रीब्युशनवरती. प्रॉब्लेम इथे आहे की तोच मी म्हणतोय की रिस्क है तो क्या रिस्क है तो रिस्क है तो इश्क इश्क है. तर तसं येतंय की तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला तो इन्फ्लक्स पाहिजे इंडस्ट्रीमध्ये, आणि तो येत नाही आहे. आज तुम्ही म्हणा किती मराठी डायरेक्टर्स आहे, खरं सांगतो किती मराठी डायरेक्टर्स आहे ते मराठी सिनेमा करत नाही आता. ते हिंदी मोठा सिनेमा करतात. ते का नाही तोच सब्जेक्ट मराठीमध्ये करत मोठ्या स्केलवरती? कारण तिथे तो रिस्क फॅक्टर घेण्याची एक एबिलिटी नाही आहे. इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. याच्यात मी एक अजून फॅक्ट सांगतो आणि ह्याच्याने उत्तर दाखवतो मला. हो ना. जे मागच्या 10 वर्षात हिट सिनेमा आहे, हां एक माझा पण आहे त्याच्यावर लय भारी. ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्यावेळेसच्या ॲव्हरेज फिल्म कॉस्टहून दुप्पट होती. बरोबर आणि प्रमोशनमध्ये त्याच्याहून दुप्पट खर्च केला गेला. बरोबर. म्हणून त्याचं बॉक्स ऑफिस 35 करोड. करेक्ट. सैराट एक्सपेन्सिव्ह फिल्म, म्युझिक वॉज ओनली अबाउट 1 करोड. करेक्ट. प्रमोशन्स वेगळे, बरोबर. म्हणून त्याचं कलेक्शन 80 कोटी. करेक्ट. तर ते प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशनचा खूप मोठा रोल आहे. तो जर आपण करेक्टली जर तो एक केला ना, आपल्याकडे पण आहे 35 करोड, 45 करोड. नटसम्राट आहे, बरेच सिनेमे आहे, दुनियादारी आहे, बरेच सिनेमे ज्यांनी चांगलं कलेक्शन केलं आपण करू शकतो. आणि सैराट तर स्पेशली हिंदी भाषी लोकांनी येऊन 2दा बघितला आहे सिनेमा. कारण कॉन्टेंट चांगलं आहे, म्युझिक चांगलं आहे, शॉट व्हेरी वेल, आणि मग त्याचा हिंदी पिक्चरही बनला. करेक्ट. बरोबर. राईट्स घेतात त्याचं वेगळं. तर तेच म्हणतोय की आपल्याकडे ती क्षमता आहे, आपण प्रयत्न नाही करत. तर ते आपल्या सगळ्यांना मिळून तो प्रयत्न करावा लागेल की आपण पण. कारण आपण सुरुवात आपण केली. आजही लोक 400 कोटीचा सिनेमा करतात. बरोबर. आपण अजून 2 कोटीवरती अडकलेलो बरोबर. इतक्या वर्षांपासून. बरोबर आहे. पैसे कमवायला आधी पैसे घालावे लागतात, ते खूप जरुरी आहे.